पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काटकसर करण्याचं आवाहन केलंय। त्यानंतरही पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे परदेश दौऱ्यावर ठाम आहेत। मी फिरायला नव्हे तर विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या जागतिक अधिवेशनासाठी अझरबैजानला निघालोय असं म्हणत लांडगेंनी परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलंय। केंद्रात, राज्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असताना महापौरांनी ही भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। लांडगे हे 17 मे रोजी अझरबैजान दौऱ्यावर जाणार आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर आपल्या समोर येते। आपण खरं तर परदेश दौऱ्याला निघालात, काय नक्की या परदेश दौऱ्यामध्ये असणार आहे? पिंपरी चिंचवडकरांना या परदेश दौऱ्यातून काय मिळणार आहे? वर्ल्ड अर्बन फोरम युनोच्या माध्यमातून 194 देशांमधील महापौर, प्रशासकीय अधिकारी आणि सर्व तज्ज्ञ लोक या ऑलिम्पिक स्टेडियम येथे एकत्रित येणार आहेत आणि त्यामध्ये संपूर्ण जगभरातील विविध शहरांमध्ये काय काय विकासाच्या बाबतीत किंवा शहरांच्या प्रगतीच्या बाबतीत काय काय योजना राबवता येतील त्याबद्दल आपली मते मांडणार आहेत सर्वजण। आणि आपल्या शहराबद्दल सुद्धा तिथं आपल्या शहराचं वैशिष्ट्य काय हे जगभरात आपल्याला सांगण्याची संधी आहे। त्यामुळे एकंदरीत या दौऱ्यामध्ये खूप काही शिकण्याची संधी आहे आणि प्रेझेंट करण्याची सुद्धा संधी आहे। त्यामुळे या दौऱ्यासाठी जाण्याची माझी इच्छा आहे। खरंच जागतिक संकट चालू आहे संपूर्ण जगभरात युद्ध परिस्थितीमुळे। पेट्रोल डिझेलचा वापर टाळा आणि सरकारी वाहनांमधून फिरा असं मोदी साहेबांनी आवाहन केलेलं आहे। मी नक्कीच उद्या परवा सायकलीवरून किंवा मेट्रोने इथे येणार आहे शासकीय कामकाज करण्यासाठी। आणि आता येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये जो विषय आहे की आपल्या अधिकाऱ्यांच्या पेट्रोल डिझेलच्या खर्चामध्ये वाढ करावी असा एक विषय सभागृहात येणार आहे, तर तो आम्ही नामंजूर करणार आहे। तर एकंदरीत पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करावा, कारण कुठलंही संकट यापुढे उभं राहू शकतं। त्यामुळं नक्कीच हा खर्च आम्ही टाळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जर आदेश दिले तर ते नक्कीच पाळावे लागतील। मी याबद्दलची माहिती सविस्तर घेतो आणि त्यांचा आदेश असेल की हे दौरे टाळावेत तर नक्कीच रद्द करेल। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।